नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या या नवउद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मला नेहमी असे कमेंट येत असतात, की नवीन-नवीन व्यवसायाबद्दल माहिती टाका. त्यामुळे मी आज नवीन एका घरगुती व्यवसायाबद्दल माहिती टाकतो मित्रांनो. आणि निश्चितच हा व्यवसाय जर केला मित्रांनो, तर या व्यवसायातून आपली भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मित्रांनो, अनेक असे तरुण असतात, शिक्षणाच्या पाठीमागे लागतात. शिक्षण झाल्यानंतर त्यांना एक नोकरी लागत नाही आणि नोकरी न लागल्यामुळे त्यांना असं वाटतं, की आपण कोणता व्यवसाय करा, कोणता व्यवसाय करा, कोणत्या व्यवसायामध्ये आपली भरभराट होऊ शकते, कोणत्या व्यवसायातून आपण उत्पन्न कमवू शकतो, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये घोंघावत असतात. त्यामुळे मित्रांनो, मी आज तुम्हाला एकदम कमी भांडवलामध्ये कमीत कमी ₹1,00,000 ते 50,000 तुम्ही हा एक घरगुती व्यवसाय करू शकता आणि घरातल्या लोकांनासुद्धा तुम्ही एक रोजगार उपलब्ध करून देऊ शकता. असा एक केळीपासून चिप्स बनवण्याचा व्यवसाय मित्रांनो, मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतो. मित्रांनो, आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये स्त्रियांना असो, पुरुषांना असतो, एक उपवास असतात. चतुर्थी असेल, एकादश असेल, शिवरात्री असेल, की असे सोमवार, असे बरेचसे उपवास असतात आणि त्यामुळे या केळीपासून बनवलेल्या चिप्सला मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो मागणी असते. आज जर आपण बघितलं, की महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, जळगाव असेल, जामोदा असेल, तर मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं पीक मित्रांनो घेतलं जातं आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या कच्च्या केळी उपलब्ध होऊ शकतात. तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं पीक घेतलं जातं. तिथूनही आपल्याला केळी उपलब्ध होऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, या ठिकाणाहून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये केळी मित्रांनो उपलब्ध होऊ शकतात. आणि केळीचे चिप्स बनवण्यासाठी काही मोठ्या मशिनरीची आवश्यकता नाही मित्रांनो. तुम्हाला अगदी घरगुती तुम्ही एक जर कढई जरी घेतली, त्या कढईपासून आणि एक चिप्सची कटर मशीन घेतली, तर त्यापासून तुम्ही हा एक केळीचे चिप्स बनवण्याचा व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकता मित्रांनो. आणि याला बाजारपेठ ही स्थानिक ठिकाणी उपलब्ध असते मित्रांनो. त्यामुळं तुम्हाला दुसरीकडे जायची जरूरत नाही. मित्रांनो, आपण बघत असेल तर या मशनीची किंमत फक्त मित्रांनो 35,000 ते 40,000 रुपये आणि या मशनीपासून तुम्ही नुसते चिप्स नाही तर आलू चिप्ससुद्धा या ठिकाणी बनवू शकतात मित्रांनो. आणि व्यवसाय वाढल्यानंतर तुम्ही एक अशा प्रकारे ऑटोमॅटिक मशनीसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो साध्या केळी सोलून टाकल्यानंतर अगदी त्या केळीचे चिप्स फ्राय होईपर्यंत अशा मशनी मार्केटमध्ये मित्रांनो उपलब्ध आहे आणि छोट्या भागभांडवलापासून हा तुम्ही व्यवसाय करू शकता मित्रांनो. आणि व्यवसाय वाढल्यानंतर तुम्ही मित्रांनो एक इंडस्ट्रियल एरियामध्ये एक छोटं-मोठं शॉप घेऊन त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा व्यवसाय करू शकतात. कारण या व्यवसायाला एक मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात मागणी आणि बाजारपेठ म्हणजे जास्त तुम्हाला मार्केटिंगची आवश्यकता नाही. प्रत्येक दुकानदाराला हे चिप्स मोठ्या प्रमाणे ठेवलेले असतात. आणि आपण हे बघतो मित्रांनो, की आपल्या घरामध्ये जर बघितलं तर वर्षातून कितीतरी उपवास असतात आणि ते उपवासाला या केळीपासून बनवलेल्या चिप्सची असेल किंवा बटाट्यापासून बनवलेले चिप्स असेल, मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हीसुद्धा हा एक व्यवसाय एक चांगल्या प्रकारे करू शकतात. कारण केळीच्या चिप्सला फक्त चिप्स फ्राय केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये, बाजारमध्ये अनेक प्रकारचे मसाले असतात. मसाले त्या केळीच्या चिप्स फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये काढून मित्रांनो तुम्ही एक चविष्ट असे मसाले बनवू शकतात. आणि अनेक प्रकारे मसालेसुद्धा या मार्केटमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो. आता केळीचा चिप्सचा व्यवसाय करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही अगदी तुमच्या घरापासून म्हणजे घरात तुम्हाला एक अगदी 250-300 स्क्वेअर फुटापासून जागा जर उपलब्ध असतील मित्रांनो, तर एक 1 एच-पीची एक मोटर असते मित्रांनो या मशनीला आणि त्यातून तुम्ही एक सुरुवात करू शकता मित्रांनो. आणि चांगल्या प्रकारे तुम्ही घरातल्या लोकांनासुद्धा एक रोजगार उपलब्ध करून घेऊ शकतात. मित्रांनो, मार्केटमध्ये फ्राय करण्याच्या सुद्धा आता मशिनी आलेल्या आहे. पूर्वी मित्रांनो आपण एक मोठी कढई असेल, कढईमधून एक फ्राय करू शकत होतो. पण आता मध्ये ऑटोमॅटिक फ्राय करण्याच्या मशिनरी आलेल्या आहे. त्यामुळे त्या मशीनमध्ये ऑटोमॅटिक केळाचे छिलटेही निघले जातात, केळाचे चिप्स बी होतात आणि त्या पुन्हा एक ऑटोमॅटिक फ्राय होऊन फक्त आपल्याला त्यामध्ये मसाला टाकायचा लागतो आणि त्या मसाला टाकल्यानंतर ते ऑटोमॅटिक त्यात मसालाही मिसळला जातो मित्रांनो. आणि एक पूर्ण रेडी चिप्स झाल्यानंतर आपल्याला मार्केटमधून एक एक
पन्नीच्या रूपानं आपण आपल्या नावाचा ब्रँड माणूस आपण एक तयार करू शकतो मित्रांनो. कारण अशा प्रकारे आपण जर ब्रँड तयार केला तर एक निश्चितच फायदा होईल. मित्रांनो, या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन-नवीन उद्योगासाठी मी या ठिकाणी माहिती टाकत असतो आणि निश्चितच हा व्हिडिओ बघून मित्रांनो तुम्हाला एक प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही स्वतः याला सबस्क्राईब करा. आलेले इंटिमेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल.